9th स्टैंडर्ड का फर्स्ट चैप्टर का फर्स्ट पैराग्राफ देखा था। अब हम आगे का देखेंगे। हमने कल प्रथम पाठ सुष्टु गृहीत चोर ये पाठ देखा था। मैंने आपको ये स्टोरी सब मराठी में बताई थी और हिंदी में बताई थी कि इस पाठ में क्या क्या हुआ है। और देवदत्त और एक बीरबल नाम का दो आदमी होते हैं और वो क्या करते ये सब मैं मराठी और हिंदी अब बताऊंगी आज। तो आपको एग्जाम में ट्रांसलेशन किस किस लैंग्वेज में लिखना पड़ता है? मराठी में लिखना पड़ता है। आप हिंदी यूज नहीं कर सकते हो क्योंकि हम महाराष्ट्र स्टेट में रहते हैं और हमारी मदर टंग मराठी है। इसलिए हमें एग्जाम में 10वीं को भी और 9 को भी क्या करना पड़ता है कि हमको जो पार्ट का ट्रांसलेशन होता है और बाकी कुछ प्रश्न होते हैं कि माध्यम भाषा अनुवाद करो, तो हम माध्यम भाषा मराठी चूज करते हैं। इसलिए हमें मराठी में ही सीखना पड़ेगा। फिर भी क्यों किसी को कोई डाउट होगा, कुछ समझ नहीं आ रहा होगा, तो मुझे आप चैट में लिख के भेज सकते हो। आपको सबको रिक्वेस्ट है, आपका माइक ऑन ऑफ कर दो, वीडियो ऑफ कर दो। और आपको कोई डाउट होगा आप लेसन खत्म होने के बाद तो हैंड रेज करो। मोना मैम आपको अनम्यूट करके आप पूछ सकते हो। डू यू अंडरस्टैंड ऑल ऑफ यू? तो हम 9th स्टैंडर्ड का प्रथम पाठ आज देखेंगे। प्रथम पाठः सुष्टुगृहीत चोरः। सुष्टुगृहीत चोरः मीन्स चांगल्या प्रकारे चोर पकडला। फर्स्ट पैराग्राफ। धनिक एकदा तस्य धनसुत लुप्तः तस्य गृहे षड्भृत्या आसन् तेषु एकः चोरः स्यात् इति तस्य मतम्। चोरं ग्रहीतुं सः बीरबलं साहाय्यम् अयाचत्। बीरबलः अवदत्, मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति। फर्स्ट पैराग्राफ में क्या 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 कहा हुआ है? देवदत्त नाम मनी की पिशवी यानी पैसे की थैली क्या होती है? लुप्त, गायब हो जाती है। एक्सक्यूज मी रूपाली, तस्य ग्रहे, हाँ मैम, वापस से स्टार्टिंग से थोड़ा सा रिपीट करो क्योंकि साउंड क्लियर नहीं है आपका। अच्छा अब आ रहा है मैम? यस यस। फिर से बता रही हूँ मैं। फर्स्ट पैराग्राफ। प्रथम पाठः सुष्टु गृहीतः चोरः। देवदत्त नाम कोपी धनिक आसीत। देवदत्त नावाचा कोणी धनवान माणूस होता। एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः। एकदा काय होते? त्या धनस्यूत म्हणजे पैशाची पिशवी लुप्त गायब होते किंवा चोरीला जाते। एकदा त्याची पैशाची पिशवी गायब होते। तस्य गृहे षड्भृत्य आसन। त्याच्या घरी काय असतात? 6 नौकर असतात। भृत्या मीन्स नौकर, षड म्हणजे 6, त्याच्या घरी 6 नौकर असतात। तेषु एक चोर स्यात् इति तस्य मतम्। तेषु म्हणजे त्यामधला एक चोर असेल असे त्याचे मत असते।
कोणाचे? देवदत्तचे. देवदत्तच्या घरी 6 नोकर असतात आणि त्याची काय होते? एके दिवशी पैशाची पिशवी हरवली जाते आणि त्या 6 नोकरांमधला एक चोर असेल असे त्याचे मत असते. चोरम ग्रहीतुम सहवीरबलम साह्यम अयाचत. चोर पकडण्यासाठी, ग्रहीतुम म्हणजे पकडण्यासाठी, चोराला पकडण्यासाठी, सह म्हणजे कोण? देवदत्त, वीरबलम साह्यम अयाचत, वीरबलाला मदत मागतो. अयाचत म्हणजे मागतो. कोणाला मदत मागतो? वीरबलाला, कारण की तो हुशार व्यक्ती असतो. वीरबलः अवदत मित्र, वीरबल आपल्या मित्राला म्हणतो, आद्य सायंकाले तव सर्वान भृत्यान मम गृहं प्रेषय इति. आज सायंकाळी तुझ्या सर्व नोकरांना माझ्या घरी पाठव. प्रेषय मीन्स पाठव. तू काय कर? आज सायंकाळी सर्व नोकरांना माझ्या घरी पाठव. हा झाला फर्स्ट पॅरेग्राफ, प्रथम परिच्छेद. आता द्वितीय परिच्छेद. यथा निश्चितम सर्व सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः. यथा निश्चितम म्हणजे ठरवल्याप्रमाणे. ठरवल्याप्रमाणे सर्व सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः. सर्व सेवक, सेवक म्हणजेच भृत्या, सर्व सेवक वीरबलस्य गृहम् आगतः, वीरबलाच्या घरी आले. यथा निश्चितम म्हणजे ठरवल्याप्रमाणे. सर्व सेवकाः वीरबलस्य गृहम् आगता, वीरबलाच्या घरी आले. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोत्ते यष्टिका आनीताः. वीरबलाने काय केले? पूर्वमेव म्हणजे पूर्वीच, सर्वेषां म्हणजे सर्वांसाठी, कृते म्हणजे साठी, सर्वे म्हणजे सर्वेषां म्हणजे सर्व, सर्वांसाठी, समानोत्तयः, समानोत्तय म्हणजे समान लांबीच्या, यष्टिका म्हणजे काठ्या, लाकडाच्या काठ्या, आनीताः म्हणजे आणल्या. वीरबलाने काय केले? वीरबलाने पूर्वी सर्वांसाठी समान लांबीच्या लाकडाच्या काठ्या आणल्या. आवाज क्लियर आ रही है मैम? हेलो, नहीं आ रही? अब आ रही सबको? क्लियर आवाज आ रही है मेरी? तर पहा दुसरा द्वितीय परिच्छेद. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानतेय यष्टिका आनीताः. वीरबल काय करतो? पूर्वमेव म्हणजे पूर्वीच. लक्ष देऊन ऐका, मी एका शब्दाचा अर्थ सांगते आणि एका लाईनचा सुद्धा अर्थ सांगते. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी हेडफोन यूज करा. जिथे रेंज असेल तिथे रेंज मध्ये बसा. वीरबलेन पूर्वमेव सर्वेषां कृते समानोत्ते यष्टिका आनीताः. वीरबल काय करतो? पूर्वी सर्वांसाठी समान लांबीच्या काठ्या आणतो. सहसेवकानं अवदत, भो पच्छन्तु एता माया यष्टिकाः. तो सेवकाला काय म्हणतो? वीरबल. वीरबल सर्व सेवकांना म्हणतो, अवदत म्हणजे म्हणतो. काय म्हणतो? भो पच्छन्तु, अरे, पच्छन्तु म्हणजे पहा. अरे तुम्ही सर्वजण पहा. काय पहा? एता माया यष्टिकाः आहेत, माया लाकडाच्या काठ्या. भो पच्छन्तु पहा, एता माया यष्टिकाः या जादूच्या काठ्या आहेत. तासुम एकाम यष्टिकां स्वीकृत्य सर्वे देवदत्तस्य गृहं गन्तव्यम्, श्वप्रभाते पुनरागन्तव्यम्. तासु म्हणजे त्यापैकी, त्यानं ज्या लाकडाच्या काठ्या आणल्या होत्या त्यापैकी एका यष्टिका स्वीकृत्य, एक एक लाकडाची काठी स्वीकारून, सर्व देवदत्तस्य गृहं गंतव्यम, सर्वजण काय करा? देवदत्तच्या घरी जा. स्वप्रभाते पुनरागंतव्यम, आणि उद्या सकाळी पुन्हा वापस या. येन केनापि धनस्यूत चोरितः स्यात् तस्य यष्टिकाः अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. येन केनापि धनस्यूतः,
ज्याने कोणी पैशाची पिशवी चोरली असेल, येन केनापी म्हणजे ज्याने कोणी, धन्यसूत म्हणजे पैशाची पिशवी, चोरी तर स्यात, स्यात म्हणजे असेल. ज्याने कोणी पैशाची पिशवी चोरली असेल, तस्य एष्टिका अंगुली मात्रम दीर्घा भविष्यती. त्याची काठी काय होईल? अंगुली मात्रम म्हणजे बोटभर, एक बोटभर, दीर्घा भविष्यती लांब होईल. नोकराने देवदत्ताच्या घरची पैशाची पिशवी चोरली असेल, त्या नोकराची काय होईल? बोटभर काठी लांब होईल. असे म्हणून तो काय करतो? सगळ्यांना काठ्या देऊन देवदत्ताच्या घरी पाठवतो. थर्ड पॅरेग्राफ, तृतीय परिच्छेद. रात्रो सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन् ऋते एकस्मात्. रात्री सर्व नोकर सुखाने झोपले, सुखेन निद्राम अकुर्वन्, सर्वजण काय झाले? सर्व सुखाने झोपले. ऋते एकस्मात्, ऋते म्हणजे शिवाय, एकाला सोडून बाकीचे काय झाले? सर्वजण सुखाने झोपले. स अचिंतयत, आणि जो एकटा जागी होता, जो झोपला नव्हता, तो काय विचार करू लागला? श्व प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत, उद्या सकाळी माझी चोरी प्रगट होईल. कारण की ज्या नोकराने पैशाची पिशवी चोरलेली असते त्याला झोप येत नाही, आणि तो काय विचार करतो की श्व म्हणजे उद्या, प्रातः म्हणजे सकाळी, उद्या सकाळी मम चौर्यं प्रकटितं भवेत, उद्या सकाळी माझी चोरी पकडल्या जाईल किंवा प्रगट होईल. कशामुळे प्रगट होईल बरं? कारण की बिरबलाने काय सांगितले होते की ज्याने पैशाची पिशवी चोरली त्याची काय होईल? बोटभर काठी, लाकडाची काठी, ती काय होईल? लांब होईल. त्याने काय केलेली असते? त्याने पिशवी चोरलेली असते. मग त्याला काय भीती आहे की अरे गडे, आपण पैशाची पिशवी चोरलेली आहे, आता काय होईल? माझी बोटभर काठी लांब होईल. म्हणून तो काय करतो? विचारात पडतो, आणि तो विचार करतो की काय होईल? की उद्या माझी चोरी प्रगट होईल. अतः अहम अधुना एव महेष्टिकाम अंगुली मात्रम कर्तयामी. अतः म्हणजे म्हणून, अहम म्हणजे मी, अधुना म्हणजे आता, मम यष्टिका म्हणजे माझी काठी, अंगुली मात्रम म्हणजे बोटभर, कर्तयामी म्हणजे कापतो. अतः म्हणून मी आत्ताच माझी काठी काय करतो? बोटभर कापतो. कारण की मी तो काय आहे? चोर आहे. तो चोर असल्यामुळे काय होईल? त्याची उद्या सकाळी बोटभर काठी वाढेल. म्हणून तो काय विचार करतो? ती वाढल्यावर काय होईल? की सगळ्यांना कळेल की मी चोर आहे. तो काय करतो? ती अगोदरच बोटभर काठी कापतो. इति चिंतयित्वा तथा कृत्या सह सुखेन सुप्तः. इति चिंतयित्वा असा विचार करून, तथा कृत्वा तसे करून, सह सुखेन सुप्तः तो काय करतो? सुखाने झोपी जातो. काय करतो तो? की त्याला वाटते की कारण की बिरबलाने काय सांगितलेले असते की की जो कोणी चोर आहे त्याची काठी ही बोटभर लांब होईल. सगळ्यांनी माईक बंद करा. ऑफ युअर व्हिडिओ, ऑफ युअर ऑडिओ. Lakshman Jadhav, off your video and audio both. Lakshman Jadhav, Lakshman Jadhav, off your audio video. तो नोकर, जो चोर असतो, तो नोकर काय करतो? भीतीच्या पोटी की आपली उद्या सकाळी चोरी प्रगट होईल आणि आपली काठी काय होईल? बोटभर लांब होईल. त्यासाठी तो काय करतो? ती काठी अगोदरच बोटभर कापतो, जेणेकरून वाढली तरी कोणाला कळणार नाही, असे त्याचे मत असते. तो चोर असल्यामुळे त्याची काठी वाढणारच, आणि ती वाढली आणि अगोदरच कापली तर वाढली तरी कोणाला कळणार नाही. म्हणून तो काय करतो? अगोदरच बोटभर काठी कापून ठेवतो, आणि असा विचार करून, तसे करून तो सुखाने झोपी जातो. आणि फोर्थ पॅरेग्राफ, चतुर्थ परिच्छेद. अनेदु लघु यष्टिकां दृष्ट्येव वीरबलेन चोरम सम्यक ज्ञात गृहीत च. अनेदु म्हणजे दुसऱ्या दिवशी लघु यष्टिकां दृष्ट्येव सर्व काठ्या पाहून, वीरबलेन चोरम सम्यक ज्ञातः, वीरबल काय करतो? सम्यक म्हणजे योग्य प्रकारे, ज्ञातः म्हणजे जाणतो, आणि गृहीत च आणि पकडतो. कसा पकडतो बरं? कारण की त्या सर्व काठ्या मायायष्टिका असतात का? नसतात. त्या फक्त वीरबल काय करतो? एक युक्ती तयार करतो, एक ट्रिक तयार करतो की चोर आपल्या जाळ्यामध्ये सापडला पाहिजे. तो खोटं सांगतो की या सर्व काठ्या काय आहेत? जादूच्या काठ्या आहेत, आणि हे काय
जो जो चोर असेल त्याची बोटभर वाढेल आणि जो चोर असेल त्याच्या मनामध्ये भीती येणारच आणि तो काहीतरी चूक करणारच आणि त्यांनी त्या चोराने काय केले, बोटभर अगोदरच कापली. त्याच्यामुळे काय झाली, ती ती काठी लहान झाली आणि बाकीच्या सगळ्यांच्या बरोबर होत्या. जी काठी लहान तो चोर, कारण की त्या काठ्या जादूच्या नसतात. अशा प्रकारे अन्योद्धू लघुएष्टिका दुसऱ्या दिवशी सर्व काठ्या पाहून वीरबल काय करतो, चोरः सम्यक् नातः, चोर योग्य प्रकारे जाणतो आणि ग्रहीत च आणि पकडून देतो. अपराधी भृत्य वीरबलस्य पादयो पतित्वा, अपराधी भृत्य अपराध करणारा नोकर वीरबलाच्या पायी पतित्वा पडतो आणि स्वस्य अपराधम अंगीकृतवान, आणि स्वतःचा अपराध स्वीकार करतो. अंगीकृतवान मीन्स स्वीकार करतो. आणि धनस्युतच प्रत्यर्पितवान, आणि पैशाची थैली प्रत्यर्पितवान वापस करतो. कोणाला? देवदत्तला. कोणाची पैशाची पिशवी हरवलेली असती? देवदत्ताची. देवदत्ताच्या घरी नोकर किती असतात? 6. नंतर तो कोणाला मदत मागतो? वीरबलाला. वीरबलाला मदत मागितल्यानंतर वीरबल काय म्हणतो की तुझ्या सर्व नोकरांना माझ्या घरी सायंकाळी पाठव. आणि सर्व नोकर येण्याच्या अगोदर वीरबल काय करतो, सर्व समान लांबीच्या काट्या घरी आणून ठेवतो आणि त्या नोकरांना म्हणतो की या जादूच्या काट्या आहेत, तुम्ही काय करा, यातली एक एक घेऊन जा आणि जो कोणी चोर असेल त्याची काय होईल, बोटभर काठी लांब होईल. तसे यष्टिका अंगुली मात्र दीर्घा भविष्यती, त्याची काठी बोटभर लांब होईल. रात्री सर्व नोकर सुखाने झोपतात शिवाय एकाच्या, कारण की तो काय असतो, चोर असतो. आणि तो काय विचार करतो की माझी उद्या आता चोरी प्रगट होईल, समोर येईल, कारण की त्याने चोरी केलेली आहे. त्याला भीती असती की माझी काठी आता बोटभर काय होईल, मोठी होईल. म्हणून तो काय करतो, अगोदरच त्याची काठी बोटभर कापून ठेवतो आणि सुखाने झोपी जातो. हे लहान काठी पाहून वीरबल योग्य प्रकारे चोर जाणतो आणि पकडून देतो आणि तो त्याचा अपराध स्वीकार करून पैशाची पिशवी वापस करतो. याच्यावरून आपल्यास काय कळते की कोणतीही वाईट गोष्ट करू नये, कारण की कधीही वाईट गोष्ट करताना चांगले परिणाम भेटत नाही. चांगलं फळ भेटते का? नाही. चांगले कार्य करा, चांगलं फळ भेटते. वाईट कार्य करा, वाईट फळ भेटते. त्यासाठी मनुष्याने कधीही, मुलांनी, विद्यार्थ्यांनी कधीही चुकीचे काम घरात, कुठेही, कधीही कोणाशी खोटं बोलू नये, कोणाशी वाईट बोलू नये, चोरी करू नये, कारण की या कशा आहेत, वाईट सवयी आहेत. या माणसाला पुढे नेतात का? नाही, कारण की याच्यामुळे मानवाचे नुकसान होते. या अशा प्रकारे वीरबल काय करतो, सर्व नोकरांना असं खोटं सांगतो की या जादूच्या काठ्या आहेत आणि जादूच्या काठ्या आता काय असल्यामुळं सगळेजण काय होतात, सगळेजण भितात. मात्र सगळेजण भिटले तरी पण त्यांच्या मनात भीती असती का? नसती, कारण की ते चोरच नसतात. मात्र जो कोणी चोर असतो त्याच्या मनात भीती येते आणि त्याच्यामुळे तो काय करतो, त्याची काठी अगोदरच बोटभर कापतो. आणि अशा प्रकारे वीरबल काय करतो, चोर पकडतो आणि देवदत्तला त्याच्या पैशाची पिशवी वापस करतो. अशा प्रकारे आपण प्रथम पाठः सुष्ठुग्रहित चोरः आज पाहिला. तुम्हाला जर काही डाऊट असेल, कोणता शब्द कळाला नसेल तर मला चॅट मध्ये लिहून पाठवा. इंग्लिश मध्ये लिहिला तरी चालते, मराठीमध्ये लिहिला नाही तरी चालते. मी सर्व शब्दार्थ तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते. तुम्ही सर्व शब्दार्थ व्यवस्थित संस्कृतच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. तुम्हाला या पाठाचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर सुद्धा, भाषा अभ्यास सुद्धा मी पाठवणार आहे लिहून. तुम्ही व्यवस्थित तो संस्कृतच्या नोटबुक मध्ये लिहा. ओके, काही डाऊट आहे? सर्वांना कळालाय पाठ? मिस ओनली 2. सर्वांना हा येस मॅडम. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर याचे शब्दार्थ आणि भाषा अभ्यास पूर्ण लिहून देईल. तुम्ही तो व्यवस्थित भाषा अभ्यास आणि शब्दार्थ संस्कृतच्या नोटबुक मध्ये लिहायचा आणि लर्न पण करायचा, नुसता लिहायचा नाही, तो सर्व लर्न करायचा. मी यावर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये प्रश्न उत्तर विचारणार आहे आणि आपला पहिला जो चित्रपट कोश राहिलेला आहे तो सुद्धा मी विचारणार आहे. सर्वांनी अभ्यास करायचा, चॅट लिहिण्यातच वेळ घालवायचा नाही. मॅडम काय म्हणते त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं, समजलं? नाही तर चॅट लिहिण्यामध्येच आम्ही सर्व वेळ घालतो.
आणखी मी आज तुम्हाला जे 8वीला शब्द झालते देव, आवन आणि माला. तुम्हाला पाठ आहेत मला माहिती आहे. तरी पण मी होमवर्क देणार आहे, लगेच पाठवणार आहे. तुम्ही ते पुन्हा एक-एक वेळेस आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे. कारण की हे 9वीला पण आहे आणि 10वीला पण आहे. या ग्रामरमध्ये हा बेस आहे. 8वीचा काय आहे? बेस आहे. तुम्हाला जर 8वीचे शब्द पाठ असतील, तर तुम्हाला 9वीचं आणि 10वीचं ग्रामर कळेल. त्यासाठी मी हे रिपीट घेत आहे. मॅडम अशा रिपीट का देताय? म्हणून कंटाळा करायचा नाही. सर्वांनी व्यवस्थित होमवर्क आपल्या संस्कृतच्या वहीमध्ये लिहायचा. समजलं सर्वांना? सर्वांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. संस्कृतच्या नोटबुकमध्येच लिहायचा. वर्कबुक कोणीही लिहायला स्टार्ट करायची नाही. ओन्ली नोटबुक. संस्कृतची नोटबुक गेल्या वर्षीची असेल तरी चालेल. फक्त व्यवस्थित आपल्या सुंदर हस्ताक्षराने अभ्यासक्रम पूर्ण दिलेला मी होमवर्क पूर्ण करायचा. चित्रपट कोश सगळ्यांनी पाठ केला? चित्रपट कोश पाठ केला. आपली टेस्ट होणार आहे काही दिवसांनी, आताच नाही. जेव्हा टाइम टेबल ठरेल तेव्हा टेस्ट होईल. त्यासाठी टेस्टमध्ये तुम्हाला माहिती आहे चित्रपट कोश येणार आहे आणि हा प्रथम पाठ येणार आहे. पुढचे जो काही दुसरा पाठ आहे तो पण येणार आहे. त्यासाठी आतापासूनच लर्न करायला सुरुवात ठेवा. संख्या आपल्या 100 पर्यंत झाल्या. तुम्हाला 8वीला 1 ते 50 होत्या आणि आता 50च्या पुढे आहेत. 50 ते 100. तुम्ही त्या पाठ करायला सुरुवात करायची. कारण की या संख्या तुम्हाला 10वीला सुद्धा आहेत. 2 मार्काला प्रश्न असतो. 9वीला पण आहे, 10वीला पण आहे. त्यासाठी यावर्षी चांगला पाठ करायचा म्हणजे पुढच्या वर्षी पाठ करण्याची गरज पडत नाही.